श्रीरामपूर तालुक्यात पुन्हा एकदा एका भोंदू मांत्रिकाचा संतापजनक कारनामा समोर आला आहे। टाकळी भाण येथे दावल मलिक बाबाच्या नावानं दरबार भरवणाऱ्या अशोक अढाव या भोंदू मांत्रिकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। काय तुमच्यासोबत घडलंय, काय तुमच्यावर अत्याचार झाला आणि काय तुम्ही दाखल केलं? श्रीरामपूर येथील रहिवासी अशोक अढाव म्हणून एक बाबा आहे। मला नॉर्मली पोटदुखीचा असा त्रास होता, तर मला त्यांचा पत्ता कळाल्यानंतर मी त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी मला हाताची नाडी वगैरे धरून चेक वगैरे केलं। त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुला बाहेर वादेचा थोडासा प्रकार आहे, भूत वगैरे लागलेलं आहे, कोणीतरी तुला काहीतरी तुझ्यावरती जादू टोना असं केलेलं आहे, असं सर्व त्यांनी मला पटवून दिल्यानंतर मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे विश्वास ठेवल्यानंतर ते म्हटले की तुला टाकळी भाण येथे माझं दर्गा आहे, त्या दर्गेच्या ठिकाणी न्यावं लागेल, तिथे काही उतारे वगैरे पाणी वगैरे करून तुला पाजावे लागेल, पेले करावे लागतील असं त्यांनी सांगितलं। मी त्याच्यावरती पण विश्वास ठेवला, तिथं पण आले, त्यांनी ते पण केलं। त्याच्यानंतर मला थोडाफार फरक जाणवला होता 1-10%, त्याच्यावर मी आणखीन विश्वास ठेवल्यानंतर त्यांनी नंतर बोलले की घोगरगाव येथे नदीत न्यावं लागेल, नदीमध्ये उतारे वगैरे करून शरीरातली बाधा पाण्यात वगैरे अशी सोडावं लागेल असं त्यांनी सांगितलं। तिथं पण मी त्यांच्या संग बरेच वेळा 10 ते 11 वेळेस गेले तिथं पण। त्याच्यानंतर त्यांनी बरेचशा वेळी त्यांच्या घरामध्ये देव्हारा वगैरे आहे, त्यांनी घरी पण बरेचशा वेळा सांगितलं की मला का इकडे यायला वेळ नाही बा, तू घरी ये, म्हणून मी त्यांच्या घरी पण गेले। घरी गेल्यानंतर त्यांनी घरी अल्फा हॉस्पिटलच्या पाठीमागं झोपडपट्टीमध्ये ते राहतात, तिथं बोलवलं होतं त्यांनी मला। मी तिथं पण गेले, तिथं गेल्यानंतर त्यांनी लिंब वगैरे भारून समोर बसून मला लिंब वगैरे खायला लावले। त्याच्यानंतर त्यांच्याकडे काहीतरी जडीबुटीची पावडर होती, ती घरी आणून त्यांनी 7 दिवस खायला लावली। त्याच्यानंतर त्यांनी मला 4 गोळ्या होत्या काळ्या कलरच्या, त्या गोळ्या, त्याला कुठलंही पॉकेट वगैरे काही नाव वगैरे नव्हतं, साध्या बरणीमधून गोळ्या काढून त्यांनी मला समोर बसून खायला लावल्या। पण त्या गोळ्या खाल्ल्यानंतर मला पूर्णपणे डबल त्रास सुरू झाला। त्याच्यानंतर त्या त्रासाला कंटाळून मी वारंवार त्यांना कॉल करत राहिले, हे करा ते करा। मग ते त्रासाला कंटाळल्यानंतर त्यांनी माझ्याकडे पैशाची मागणी सुरू केली। सुरुवातीला हे औषध आणावं लागेल, ते औषध आणायला 10,000 टाक, 5,000 लागतील, 20,000 लागतील, माझा मोबाईलचा बॅलन्स संपला, मोबाईलला बॅलन्स टाक, अशा एक मागण्या त्यांनी माझ्याकडे सुरू केल्या। मी त्यांच्या प्रत्येक मागण्या पूर्ण केल्या। त्याच्यानंतर त्यांनी असं करता माझ्याकडून 15 ते 16 लाखापर्यंतचा आकडा 4 वर्षामध्ये घेतला। त्याच्यानंतर त्यांनी सोन्याच्याही मागण्या माझ्याकडे केल्या की हे करावं लागतं, ते करावं लागतं गुरु मानल्यानंतर। मी त्यांनाही तेही केलं, त्यांच्या सगळ्या म्हणण्याप्रमाणे इच्छा पुरवल्या। त्याच्यानंतर त्यांची माझ्यावरची बघण्याची नजर आणि दृष्टिकोन बदलला। त्याच्यानंतर त्यांनी, माझे मिस्टर ड्रायव्हर असतात, त्याच्यामुळे ते 10-10, 20-20 दिवस घरी नसतात। त्याच्यानंतर त्यांनी माझ्या 2 ते 3 वेळेस घरी आल्यानंतर त्यांनी माझ्याकडे असं थोडंसं वेगळ्या नजरेने बघितल्यानंतर त्यांनी माझ्याकडे श्रीसुखाची 2 वेळेस मागणी केली। मी त्यांना नकार दिल्यानंतर ते माझ्याकडून निघून गेले। त्याच्यानंतर परत एक 10 ते 20 दिवसानंतर ते परत आले। घरामध्ये कोणीही नसताना, माझा एक छोटा मुलगा आहे 5 वर्षाचा, तो आणि मी असताना त्यांनी माझ्या शरीराशी झटापट केली असताना माझा मुलगा ओरडून बाहेर पळाल्यानंतर तो इथून पळून गेला। त्याच्यानंतर मी त्याच्याबरोबरचे सगळे टोटल कॉन्टॅक्ट बंद केले आणि पोलीस स्टेशनला त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला। अल्फा हॉस्पिटल मागील झोपडपट्टीत राहणाऱ्या भोंदू मांत्रिक अशोक अढाव यांच्याकडे पोटाचं दुखणं बरं करण्यासाठी आलेल्या पीडित महिलेला भूतबाधा झाल्याचं सांगून मागील 3 वर्षात या नराधमानं पीडित महिलेकडून सोन्याच्या ऐवजांसह तब्बल 15 ते 16 लाख रुपये उकळले। इतकंच नाही तर मांत्रिक विधींच्या नावाखाली पीडित महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा संतापजनक प्रकार महिलेनं दिलेल्या तक्रारीवरून समोर आला। भोंदू मांत्रिकाकडून झालेल्या आर्थिक लूट आणि पीडित महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्यानं पीडित महिलेनं तात्काळ श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे गाठत भोंदू मांत्रिक अशोक अढाव विरोधात फिर्याद दिल्यानं तात्काळ पोलिसांनी देखील या संदर्भात कारवाई करत आरोपी अशोक अढाव याच्या विरोधात जादूटोना विरोधी कायदा व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत भोंदू मांत्रिकास बेड्या ठोकल्या असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी दिली आहे। काय तालुका पोलीस ठाणे दाखल करण्यात आलं? श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यातील हद्दीतील एका पीडित महिलेचे पोटाचे दुखणे मंत्रतंत्र व जडीबुटीच्या सहाय्याने बरे करून देण्याच्या बहाण्याने कथित तांत्रिक बाबा अशोक मधुकर अढाव यांनी तिच्याकडून 15 ते 16 लाखाचे आर्थिक लूट, सोन्याचे दागिने घेऊन तिच्याकडून शरीर सुखाची मागणी केली आणि तिच्यावर बळजबरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे मंत्रतंत्र जादूटोना विरोधी कायदा तसेच इतर कलमाखाली गुन्हे दाखल असून सदर गुन्ह्यात नमूद आरोपीस अटक करण्यात आलेली आहे। सदरच्या गुन्ह्याचे तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। तसेच या प्रकरणी आणखीन कोणी पीडित असेल तर त्यांनी तात्काळ श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यास
येऊन तात्काळ गुन्हा तक्रार द्यावी.